स्टुडंट्स, मी प्रोफेसर मृणाल चुकोते. आपण चॅप्टर नंबर 4 स्टार्ट करतोय बघा. कोणता आहे तर डिजिटल इव्हिडन्स. कोणता चॅप्टर बघतोय आपण? डिजिटल इव्हिडन्स. तर हा डिजिटल इव्हिडन्स हा 10 मार्क्सचा चॅप्टर आहे बघा. किती? 10 मार्क्सचा चॅप्टर आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा आपण डिजिटल इव्हिडन्स म्हणजे काय, तर डिजिटल म्हणजे डिजिटल जे गोष्टी आहेत, डिजिटल डिव्हायसेस. म्हणजे लास्ट चॅप्टरमध्ये आपण बघितलं डिजिटल डिव्हायसेस कोणते कोणते आहेत, कशा कशासाठी आपण डिजिटल डिव्हायसेस यूज करतो आहे. तर पहिल्या 2 चॅप्टरमध्ये आपण ह्या गोष्टी बघितल्या बघा. डिजिटल म्हणजे काय, डिजिटल डिव्हायसेस म्हणजे काय. ठीक आहे. तर इव्हिडन्स म्हणजे काय? पुरावे. इव्हिडन्स म्हणजे काय? पुरावे. तर डिजिटल इव्हिडन्स म्हणजे डिजिटल पुरावे. आपण ह्या चॅप्टरमध्ये काय बघणार आहे बघा? डिजिटल इव्हिडन्स म्हणजेच डिजिटल पुरावेच. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण डिजिटल इव्हिडन्सची डेफिनेशन, बेस्ट इव्हिडन्स रूल कोणते कोणते आहेत ते, ओरिजिनल इव्हिडन्स, त्यानंतरनं रूल ऑफ डिजिटल इव्हिडन्स, त्यानंतरनं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिजिटल इव्हिडन्स, टाईप्स ऑफ इव्हिडन्स आणि चॅलेंजेस इन इव्हिडन्स हँडलिंग. तर हे सगळं आपण काय करणार आहे बघा? डिजिटल इव्हिडन्स ह्या चॅप्टर नंबर 4मध्ये हे सगळे पॉईंट्स आपण काय करणार आहे बघा? बघणार आहे. ठीक आहे. तर त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट कोणता आहे? डिजिटल इव्हिडन्स. ठीक आहे. तर डिजिटल इव्हिडन्स म्हणजे काय काय बघा? फर्स्ट आपण बघणार आहे इव्हिडन्स. इव्हिडन्स म्हणजे काय सांगितले मी? पुरावे. इव्हिडन्स म्हणजे काय? पुरावे. तर बघा काय येतं? एनी इन्फॉर्मेशन दॅट कॅन बी कॉन्फिडन्शियल ऑर ट्रस्टेड कॅन प्रूव्ह समटाईम रिलेटेड टू a case in trial that is indicating that a certain substance or condition is a present. म्हणजे काय? एनी इन्फॉर्मेशन म्हणजे अशी कोणतीसुद्धा इन्फॉर्मेशन जी कॉन्फिडन्शियल आहे आणि ट्रस्ट आहे, अशी कोणतीसुद्धा इन्फॉर्मेशन म्हणजेच काय? इव्हिडन्स म्हणजेच काय? पुरावा. पुरावा म्हणजे काय? अशी कुठलीसुद्धा कॉन्फिडन्शियल किंवा ट्रस्ट असलेली इन्फॉर्मेशन म्हणजे. ठीक आहे. म्हणजेच काय? पुरावा. इव्हिडन्स म्हणजेच काय? पुरावा. ठीक आहे. अँड कॅन प्रूव्ह समटाईम रिलेटेड टू केस इन अ ट्रायल दॅट इज इंडिकेटिंग दॅट अ सर्टन सबस्टन ऑर कंडिशन इज अ प्रेझेंट. म्हणजे काय की प्रूव्ह म्हणजे काय केलं जातं ह्याच्यामध्ये की प्रूव्ह केलं जातं काय? समटाईम रिलेटेड म्हणजे एखाद्या जे काही रिलेटेड केस म्हणजे एखादी रिलेटेड जी काही केस आहे तर ती केस सिद्ध करण्यासाठी म्हणजे ती केस प्रूव्ह करण्यासाठी अशी इन्फॉर्मेशन आपण काय करतो? यूज करतो. आणि काय होतं बघा? इंडिकेटिंग दॅट अ सर्टन सबस्टन ऑर कंडिशन इज अ प्रेझेंट. म्हणजे जे इंडिकेटिंग केलं जातं काय की सर्टन सबस्टन आणि कंडिशन इज अ प्रेझेंट. जे काही सर्टन सबस्टन आणि कंडिशन तिथं प्रेझेंट असतं ते तिथं काय केलं जातं बघा? इंडिकेटिंग केलं जातं. म्हणजे एखादी कंडिशन बघा, इव्हिडन्स म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? पुरावा सांगितलं. बरोबर आहे. मग एखादा पुरावा जेव्हा एखादा गुन्हा घडला आहे, मग तो गुन्हा घडल्यानंतरनं तो पुरावा म्हणून आपण जी काही इन्फॉर्मेशन घेतो तर ती इन्फॉर्मेशन कशी असायला हवी? एकतर कॉन्फिडन्शियल पाहिजे किंवा ती ट्रस्ट म्हणजे विश्वासू अशी आणि कॉन्फिडन्शियल पण अशी. ठीक आहे. आणि ती जो काही गुन्हा घडला आहे ना तर त्याच्या रिलेटेड हवी, जेणेकरून तो गुन्हा प्रूव्ह करण्यासाठी आपण ती इन्फॉर्मेशन यूज करायला पाहिजे. बरोबर आहे. आणि जेव्हा ती इन्फॉर्मेशन आपण यूज करतो तेव्हा जी काही कंडिशन आहे तर ती कंडिशन प्रेझेंट म्हणजे त्याला एखादी कंडिशन लागायला हवी, जेणेकरून तो जो काही गुन्हा आहे तर तो गुन्हा आपण पुराव्यासाठी यूज करणार आहे. म्हणजेच काय? इव्हिडन्स. लक्षात आलं? म्हणजे जी काही इन्फॉर्मेशन आहे म्हणजे ती त्या गुन्ह्याच्या रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ती इन्फॉर्मेशन आपण पुरावा म्हणून काय करणार आहे? तिथं यूज करणार आहे. म्हणजेच काय? इव्हिडन्स. लक्षात आलं? त्यानंतर नेक्स्ट काय बघा? रिलिव्हंट इव्हिडन्स. नेक्स्ट काय म्हणजे? रिलिव्हंट इव्हिडन्स म्हणजेच काय? रिलेटेड इव्हिडन्स म्हणजेच त्याच्या संबंधित एखादा पुरावा. रिलिव्हंट इव्हिडन्स म्हणजेच काय? रिलेटेड इव्हिडन्स. ठीक आहे. अँड इन्फॉर्मेशन विच हॅज अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट म्हणजे अशी इन्फॉर्मेशन ज्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो आणि ऑन द ॲक्शन ऑकर्ड आणि पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो आणि जिथं ती ॲक्शन ऑकर्ड म्हणजे जिथं ती ॲक्शन झालेली आहे, कृती घडलेली आहे, अशा एखाद्या
काय आहे बघा, सच ॲज द इन्फॉर्मेशन सपोर्टिंग ॲज अ इन्सिडंट, म्हणजे अशी इन्फॉर्मेशन जी सपोर्टिंग करते जिथं इन्सिडंट घडलेला आहे ती. ठीक आहे, लक्षात आलं. म्हणजे बघा, ॲन इन्फॉर्मेशन होईल याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, ज्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे अशी इन्फॉर्मेशन जिथं ऑन द ॲक्शन ऑकर्ड, जे ॲक्शन तिथं ऑकर्ड आहे. आणि सच ॲज द इन्फॉर्मेशन म्हणजे ती इन्फॉर्मेशन आपण सपोर्टिंग करतो कशासाठी, जिथे इन्सिडेंट घडलेला आहे ते इन्सिडंटसाठी ती इन्फॉर्मेशन आपण काय करतो, सपोर्टिंग करतो. म्हणजेच काय, रिलिव्हंट म्हणजेच रिलेटेड पुरावा, जिथं असा रिलेटेड पुरावा जो काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असेल अशी ती इन्फॉर्मेशन असायला हवी जिथे ॲक्शन ऑकर्ड झालेला आहे तिथली. ठीक आहे, त्यानंतरनं बघा नेक्स्ट काय बघा, डिजिटल इव्हिडन्स. डिजिटल म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, डिजिटल इव्हिडन्स म्हणजे पुरावा, म्हणजे डिजिटल पुरावा. डिजिटल इव्हिडन्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स. डिजिटल इव्हिडन्सलाच आपण काय म्हणतो बघा, इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स म्हणतो. ठीक आहे, मग डिजिटल इव्हिडन्स इज एनी इन्फॉर्मेशन ऑर डेटा दॅट कॅन बी कॉन्फिडन्शियल ऑर ट्रस्टेड. म्हणजे वरती जे इव्हिडन्स आहे बघा, ती सगळी इन्फॉर्मेशन म्हणजेच काय डिजिटल इव्हिडन्स आहे बघा. डिजिटल इव्हिडन्स इज एनी इन्फॉर्मेशन ऑर डेटा दॅट कॅन बी कॉन्फिडन्शियल ऑर ट्रस्टेड, कॅन प्रूव्ह समटाईम रिलेटेड टू केस ट्रायल दॅट इज इंडिकेटिंग दॅट अ सर्टेन सबस्टन्स ऑर कंडिशन इज अ प्रेझेंट. म्हणजे असा डिजिटल पुरावा जो ज्याच्यासाठी जी काही इन्फॉर्मेशन आहे किंवा जो काही डेटा आहे तो कॉन्फिडन्शियल डेटा किंवा ट्रस्टेड डेटा असेल, जो त्या रिलेटेड जो काही केस आहे म्हणजे जी काही घटना तिथं त्या रिलेटेडची घडलेली आहे तर ती प्रूव्ह करण्यासाठी तो डेटा किंवा ती इन्फॉर्मेशन आपण यूज करू शकतो. आणि सर्टेन सबस्टन आणि कंडिशन इज अ प्रेझेंट, आणि तिथं सर्टेन सबस्टन आणि कंडिशन तिथं आपण काय केलेले असते, प्रेझेंट केलेली असते. अशी इन्फॉर्मेशन किंवा अशी डेटा म्हणजेच काय असणार आहे, डिजिटल इव्हिडन्स. ठीक आहे, इट इज अ सेफ टू यूज सच इन्फॉर्मेशन ॲज अ इव्हिडन्स ड्युरिंग ॲन इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे काय येतं बघा, की इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान जो काही आपल्याला पुरावा म्हणून जी काही इन्फॉर्मेशन आपण वापरणार आहे तर ती इन्फॉर्मेशन काय हवी, सेफ हवी. लक्षात आलं काय सांगते बघा, जी काही इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेला आपण जी काही इन्फॉर्मेशन पुरावा म्हणून आपण वापरणार आहे तर ती इन्फॉर्मेशन काय हवी, सेफ हवी. ती इन्फॉर्मेशन काय हवी, सेफ हवी. लक्षात आलं. एव्हिडन्स म्हणजे काय, रिलेटेड एव्हिडन्स आणि डिजिटल एव्हिडन्स, हे पॉईंट्स आपण आत्ता काय केलेले आहेत बघा, बघितलेत. ठीक आहे, लक्षात आलं. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, डिजिटल एव्हिडन्स आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. इन डिटेल आपण आता बघणार आहे डिजिटल एव्हिडन्स आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. ठीक आहे, तर बघा, डिजिटल एव्हिडन्स और इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स इज एनी प्रोबॅटिव्ह इन्फॉर्मेशन स्टोर्ड और ट्रान्समिटेड in digital form that a party to a court case may use a trial. म्हणजे बघा, डिजिटल इव्हिडन्स और इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्समध्ये म्हणजेच काय, इज एनी प्रोबॅटिव्ह इन्फॉर्मेशन. कसली इन्फॉर्मेशन, कोणतीसुद्धा प्रोबॅटिव्ह इन्फॉर्मेशन जी स्टोअर केलेली असते किंवा कोर्टच्या जी काही खटल्यात, कोर्टचा जो काही खटला असतो आहे ना, तर त्या खटल्यात एखादा जो काही पक्ष म्हणजे एखादी पार्टी जेव्हा काय केलेली असते की एखादा चाचणीच्या वेळी ती इन्फॉर्मेशन काय करतो, वापरू शकतो, असा डिजिटल फॉर्म ट्रान्समिट केला जातो, त्यालाच आपण काय म्हणतो बघा, डिजिटल एव्हिडन्स म्हणतो. लक्षात आलं. परत एकदा सांगते बघा, डिजिटल एव्हिडन्स किंवा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स म्हणजे काय, की अशी एखादी एनी प्रोबॅटिव्ह इन्फॉर्मेशन, जी प्रोबॅटिव्ह इन्फॉर्मेशन आहे ती स्टोअर केली जाते किंवा ट्रान्समिट केली जाते. कशामध्ये, डिजिटल फॉर्ममध्ये स्टोअर केली जाते आणि ट्रान्समिट केली जाते. कसल्या डिजिटल फॉर्ममध्ये ती केली जाते, की एखाद्या कोर्टच्या खटल्यात जेव्हा एखादी पार्टी चाचणीच्या वेळी वापरू शकते अशा डिजिटल फॉर्ममध्ये ती काय केली जाते बघा, इन्फॉर्मेशन स्टोअर आणि काय केली जाते बघा, तिथं काय ट्रान्समिट केली जाते डिजिटल फॉर्ममध्ये. म्हणजेच काय, डिजिटल इव्हिडन्स. ठीक आहे, लक्षात आलं. बिफोर एक्सेप्टिंग डिजिटल एव्हिडन्स अ कोर्ट विल डिटरमाइन इफ द एव्हिडन्स इज रिलिव्हंट, whether it is authentic, if the
hearsay and whether a copy is acceptable or the original is required. म्हणजे जेव्हा एखादा डिजिटल पुरावा जेव्हा कोर्ट स्वीकारतो, ठीक आहे, मग तो स्वीकारण्यापूर्वी तो काय करतो बघा बघा एस्केप्ट करण्यापूर्वी तो डिजिटल इव्हिडन्स जेव्हा कोर्ट एस्केप करतो, मग ते एस्केप करण्यापूर्वी बिफोर एस्केप्टिंग तो काय करतो, डिटरमाइन करेल. काय डिटरमाइन करेल? इफ द इव्हिडन्स म्हणजे जो काही पुरावा आहे तर तो पुरावा रिलिव्हंट आहे का की नाही, किंवा तो ऑथेंटिक आहे का की नाही, किंवा तो हिअरसे आहे का की नाही, वेदर अ कॉपी इज एस्केप्टेबल, मग त्याची एक कॉपी तो काय करणार आहे, एस्केप्ट करेल, और ओरिजिनल रिक्वायर्ड करेल. मग ओरिजिनल पण तिथं काय करणार आहे, तो रिक्वायर्ड करेल. तर ह्या गोष्टी कधी करणार आहे, तर डिजिटल पुरावे तो एस्केप करायच्या पूर्वी, ह्या गोष्टी काय करणार आहे, तर तो बघणार आहे ऑथेंटिक आहे का नाही, म्हणजे ऐकण्यासारखे आहेत की नाहीत, रिलिव्हंट आहेत की नाहीत, किंवा एस्केप्टेबल आहेत की नाहीत. तर ह्या सगळ्या गोष्टी तो काय करणार आहे, तिथं तो चेक करणार आहे. ठीक आहे. डिजिटल इव्हिडन्स इज ऑल्सो डिफाईन ॲज इन्फॉर्मेशन अँड डेटा ऑफ व्हॅल्यू टू ॲन इन्व्हेस्टिगेशन दॅट इज स्टोर्ड ऑन रिसिव्ड और ट्रान्समिटेड बाय ॲन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. म्हणजे काय बघा, डिजिटल इव्हिडन्स इज ऑल्सो डिफाईन्ड ॲज इन्फॉर्मेशन अँड डेटा ऑफ व्हॅल्यू, इन्फॉर्मेशन आणि डेटा ऑफ व्हॅल्यू टू ॲन इन्व्हेस्टिगेशन दॅट इज स्टोर्ड ऑन रिसिव्ड और ट्रान्समिटेड बाय ॲन इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस. म्हणजे इन्व्हेस्टिगेशनच्या वेळी जी काही इन्फॉर्मेशन किंवा डेटा म्हणून जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसद्वारे आपण काय करतो, स्टोअर करतो किंवा रिसीव करतो किंवा ट्रान्समिट करतो, अशी जी काही इन्फॉर्मेशन आहे किंवा अशी जी काही डेटा आहे जी इन्व्हेस्टिगेशनच्या वेळी आपण काय करतो, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसच्याद्वारे स्टोअर करतो, रिसीव करतो आणि ट्रान्समिट करतो, तर त्यालाच आपण काय म्हणतो, डिजिटल इव्हिडन्स म्हणतो. बघा, डिजिटल इव्हिडन्स म्हणतो. लक्षात आलं? तर काय येतं बघा, डिजिटल इव्हिडन्स म्हणजे काय येतं की डिजिटल इव्हिडन्स इज डिफाईन ॲज इन्व्हेस्टिगेशनच्या वेळी जी काही इन्फॉर्मेशन असेल किंवा जी काही डेटा असेल तर तो इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसच्याद्वारे आपण काय करतो बघा, स्टोअर करतो, रिसीव करतो आणि ट्रान्समिट करतो. ठीक आहे, म्हणजेच काय, डिजिटल इव्हिडन्स. ठीक आहे. धिस इव्हिडन्स कॅन बी एक्वायर्ड वेन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आर सीझाइड अँड सिक्युअर्ड फॉर एक्झामिनेशन. म्हणजे असेच जे काही डिजिटल इव्हिडन्स आहेत तर ते कोणते डिजिटल इव्हिडन्स आहेत, तर खाली काय काय दिलेले आहेत बघा की कशामुळे हे डिजिटल इव्हिडन्स होतात ते. ठीक आहे. तर काय बघा, इज अ लेथेंथ म्हणजे जी काय हिडन जी काय आहे फाईल्स, म्हणजे बघा इज अ हिडन लाईक अ फिंगरप्रिंट ऑर DNA इव्हिडन्स. म्हणजे काय की फिंगरप्रिंट्स किंवा DNA पुराव्यासारखे जे काही हिडन असतात, लक्षात आलं, जी काय फिंगरप्रिंटर किंवा DNA पुराव्यासारखे जी काही हिडन्स असतात फाईल, ते म्हणजे काय, डिजिटल इव्हिडन्स. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, क्रॉसेस जस्टिस डिक्शनर बॉर्डर क्विकली आणि इझिली. म्हणजे काय की जे काही बॉर्डर्स क्विकली आणि इझिली केले जातात असे जे काही क्रॉस केले जातं बघा, असे कार्यक्षेत्रातील जे काही बॉर्डर्स असतील किंवा क्विकली किंवा इझिली केले जातात असे डिजिटल इव्हिडन्स. ठीक आहे. कॅन बी अलर्टेड, डॅमेज्ड और डिस्ट्रॉयड विथ लिटल इफर्ट्स. म्हणजे जे काही एखाद्या इफर्ट्सनी बदलता येतील असे, डॅमेज होऊ शकतील असे, किंवा डिस्ट्रॉय केले जाऊ शकतील असे. ठीक आहे. असे पण डिजिटल काय असू शकतात बघा, इव्हिडन्स असू शकतात. कॅन बी टाईम सेन्सिटिव्ह, म्हणजे टाईम सेन्सिटिव्ह पण काय असतात, ते इव्हिडन्स असू शकतात. डिजिटल इव्हिडन्स पण काय असू शकतात बघा, कॅन बी टाईम सेन्सिटिव्ह. ठीक आहे. देअर आर मेनी सोर्सेस ऑफ डिजिटल इव्हिडन्स. भरपूर सोर्सेस असतात डिजिटल इव्हिडन्समध्ये. मग ह्या टॉपिकमध्ये 3 मेजर फॉरेन्सिस कॅटेगरीज काय केलेल्या आहेत बघा, डिवाईड केलेल्या आहेत. कोणते आहेत बघा, इंटरनेट बेस्ड स्टँडर्ड अलोन कॉम्प्युटर
ऑर डिव्हायसेस आणि मोबाईल डिव्हायसेस. इंटरनेट बेस्ड स्टँड अलॉन कम्प्युटर ऑर डिव्हायसेस आणि मोबाईल डिव्हायसेस. तर ह्या 3 पार्टमध्ये ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, डिवायडेशन केलेले आहेत, डिजिटल इव्हिडन्स आणि इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स. ठीक आहे. तर कोणते कोणते फॉर्म्स आहेत बघा डिजिटल इव्हिडन्समध्ये. फॉर्म्स ऑफ डिजिटल इव्हिडन्स. तर टेक्स्ट मेसेज, ईमेल, पिक्चर, व्हिडिओ, इंटरनेट सर्च आर मोस्ट कॉमन टाईप ऑफ डिजिटल इव्हिडन्स. तर हे सगळे काय आहेत बघा, कॉमन टाईप्स आहेत. टेक्स्ट मेसेज असेल, ईमेल असेल, पिक्चर असेल, व्हिडिओ असतील, इंटरनेट असतील, हे सगळे डिजिटल इव्हिडन्स म्हणून आपण यूज करू शकतो. बरोबर आहे ना. डिजिटल म्हणजे काय, डिजिटल रिलेटेड जे काही पुरावे आहेत ते. मग डिजिटल रिलेटेड काय असू शकतं, टेक्स्ट मेसेज असू शकतो. आपण बघा एखादा गुन्हा करत असताना जेव्हा कम्युनिकेशनसाठी एखादा टेक्स्ट मेसेज सेंड केलेला असतो तर तो पण आपण पुरावा म्हणून यूज करतो. ईमेल पण यूज करू शकतो, एखादा पिक्चर यूज करू शकतो, व्हिडिओ यूज करू शकतो. इंटरनेटसाठी इंटरनेट सर्च थ्रू एखादा इव्हिडन्स आपल्याला भेटतो का, तर हे सगळं आपण डिजिटल इव्हिडन्स म्हणून काय करू शकतो, यूज करू शकतो. डिजिटल इव्हिडन्स आर यूज टू इस्टॅब्लिश क्रेडिटेबल लिंक बिटवीन अ ट्रॅकर विटमिन अँड क्राईम सीन. ठीक आहे. म्हणजे बघा डिजिटल इव्हिडन्स काय होतं तिथं इस्टॅब्लिश डिजिटल इव्हिडन्स हे आपण यूज करू शकतो कशासाठी, इस्टॅब्लिश क्रेडिटेबल लिंक. जी काही लिंक असेल ज्याची ट्रॅकलची असेल किंवा जे काही आपण त्याच्या रिलेटेड आपण जिथं एखादा व्यक्ती म्हणून आपण यूज करू शकतो किंवा क्राईमचा जो काही सीन असेल तर तो पण आपण काय करू शकतो तिथं यूज करू शकतो. ठीक आहे. सम ऑफ द इन्फॉर्मेशन स्टोर्ड इन some of the information stored in vitamins system can be a potential digital evidence. आर आय पी ॲड्रेस असेल म्हणजे बघा इलेक्ट्रिकल म्हणजे आपल्या डिव्हाइसच्या रिलेटेड जे काही इव्हिडन्स असतील तर त्याच्यासाठी आपण आय पी ॲड्रेस, सिस्टीम लॉग इन, रिमोट लॉग इन डिटेल्स म्हणजे सिस्टीमची जी काही लॉग इन डिटेल असेल, रिमोटची जी काही लॉग इन डिटेल असेल, ब्राउझिंग हिस्ट्री असेल, लॉग फाईल असेल म्हणजे किंवा ईमेल असेल, इमेज असेल, तर ह्या गोष्टी पण आपण जी स्टोअर केलेली असते तर ती आपण तिथं डिजिटल इव्हिडन्ससाठी आपण काय करू शकतो तर तिथं आपण यूज करू शकतो. सम ऑफ द इन्फॉर्मेशन ह्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आपण तिथं यूज करू शकतो. आय पी ॲड्रेसची इन्फॉर्मेशन असेल, लॉग इन इन्फॉर्मेशन असेल, रिमोट लॉग इन इन्फॉर्मेशनची डिटेल्स असेल, जी काय आपल्या ब्राउझरची इन्फॉर्मेशन असेल किंवा लॉग फाईल असेल, ईमेल असेल, इमेजेस असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करू शकतो तिथं इन्फॉर्मेशन जी स्टोअर झालेली असते तर ती सगळी इन्फॉर्मेशन आपण डिजिटल इव्हिडन्ससाठी काय करू शकतो, यूज करू शकतो. ठीक आहे. तर डिजिटल इव्हिडन्स मे बी इन द फॉर्म्स. कोणते कोणते आहेत बघा, ईमेल मेसेज, ऑफिस फाईल, डिलीटेड फाईल ऑर ऑफ ऑल काइंड्स, एन्क्रिप्टेड फाईल, कॉम्प्रेस्ड फाईल, टेम्पररी जी काय फाईल असते ती टेम्प फाईल, रिसायकल बिन, वेब हिस्ट्री, कॅचे फाईल, कुकीज, रजिस्ट्री आणि त्यानंतरनं अनअलोकेटेड स्पेस, स्लेक स्पेस, वेब ईमेल सर्व्हर ॲक्सेस लॉग्स, डोमेन ॲक्सेस लॉग. ह्या सगळ्या गोष्टी आपण फॉर्म म्हणून काय करू शकतो बघा डिजिटल इव्हिडन्समध्ये यूज करू शकतो. डिजिटल इव्हिडन्स मे बी इन द फॉर्म कोणते कोणते, ईमेल मेसेज, ऑफिस फाईल, डिलीटेड फाईल ऑफ ऑल काइंड ऑफ एन्क्रिप्टेड फाईल, कॉम्प्रेस्ड फाईल, टेम्प फाईल, रिसायकल बीम, वेब हिस्ट्री, कॅचे फाईल, कुकीज, रजिस्ट्री, अनलोकेटेड स्पेस, स्लॅक स्पेस, वेब ईमेल सर्व्हर ॲक्सेस लॉग, डोमेन ॲक्सेस लॉग. ठीक आहे. त्यानंतर बघा बेस्ट इव्हिडन्स रूल. बेस्ट इव्हिडन्स रूल्स. तर बेस्ट इव्हिडन्स रूल्स तर कोणते कोणते बेस्ट इव्हिडन्स रूल आहे बघा. तर ओरिजिनल ऑर ट्रू रायटिंग ऑर रेकॉर्डिंग मस्ट बी कॉन्फेस्ड इन कोर्ट टू प्रूव्ह इट्स कंटेंट विदाउट एनी एस्केप्टेशन्स. म्हणजे जी काही ओरिजिनल आणि जी काही ट्रू रायटिंग आहे, ओरिजिनल किंवा जी काही ट्रू रायटिंग आहे किंवा जे काही रेकॉर्डिंग आहे तर कोणते पण एस्केप्टेशन्स न ठेवता त्यातील जी काही कंटेंट आहेत तर ते सिद्ध करण्यासाठी न्यायालयात काय केले जाते बघा, कबुली करणे आवश्यक आहे.
काय परत सांगते बघा, तर बेस्ट इव्हिडन्स रूल. नेक्स्ट पॉईंट कोणता आहे? बेस्ट इव्हिडन्स रूल. तर बघा काय होतं की न्यायालयात जेव्हा एखादी आपण कबुली करत असतो, तर ती कबुली देत असताना जे काही ओरिजिनल असेल किंवा ट्रू रायटिंग असेल किंवा जे काही एखादा रेकॉर्डिंग असेल, ओरिजिनल किंवा ट्रू रायटिंग असेल किंवा एखादा रेकॉर्डिंग असेल, तर त्यामध्ये कोणती पण अपेक्षा न ठेवता ते आपण काय केलं पाहिजे, न्यायालयात व्यवस्थितपणे सिद्ध करण्यासाठी तिथं आपल्याला काय दिली पाहिजे, कबुली दिली पाहिजे, जेणेकरून व्यवस्थितपणे तो जो काही इव्हिडन्स आहे, जो काही पुरावा आहे, तर तो पुरावा व्यवस्थितपणे त्या कोर्टमध्ये पोचला पाहिजे. ठीक आहे, लक्षात आलं. द ओरिजिनल अँड ट्रू रायटिंग ऑर रेकॉर्डिंग मस्ट बी कॉन्फिडन्शियली इन कोर्ट टू प्रूव्ह इट कंटेंट विदाउट एनी एक्सेप्टेशन्स. ठीक आहे, तर नेक्स्ट काय बघा, ॲन ओरिजिनल कॉपी ऑफ द डॉक्युमेंट इज कन्सिडर्ड ॲज सुपरियर इव्हिडन्स. म्हणजे एखादा कोणता पण वरिष्ठ असेल तर पुरावा म्हणून ओरिजिनल कॉपी जी काही असेल डॉक्युमेंट कन्सिडर केला जातो. ओरिजिनल कॉपी म्हणून काय केलं जातं बघा, ते डॉक्युमेंट जो कोणी सुपरियर म्हणून वरिष्ठ कोणतरी असेल तर तोनी पुरावा म्हणून काय केला जातो, तो कन्सिडर केला जातो. ठीक आहे. वन ऑफ द रूल्स states that if evidence is readable by sight or reflected the data accurately, such as any printout or data stored in a computer or similar device or any other output, it is considered as a original. म्हणजे बघा काय होतं ह्याच्यामध्ये, जर कोणता पण एखादा पुरावा असेल तर त्या पुरावाचा जे काही रीडेबल असेल, म्हणजे त्याचं जो काही पुरावा आहे आणि त्याचं तो पुरावाचं जे काही स्टेटस असेल, तर तो स्टेटस रीडेबल असेल किंवा जो काही डेटा आहे तर तो डेटा आपण ॲक्युरेटपणे रिफ्लेक्ट झाला असेल किंवा जसे काही कुठलं पण एनी प्रिंटआउट असेल, डेटा स्टोअर केला असेल कम्प्युटरमध्ये किंवा सिमिलर डिव्हाइसमध्ये तो डेटा स्टोअर केला असेल किंवा एनी अदर आउटपुट, तर हे कन्सिडर केलं जातं ॲज अ ओरिजिनल म्हणून काय केलं जातं, ते कन्सिडर केलं जातं. लक्षात आलं काय बघा, जर एखादा पुरावा रीडेबल असेल किंवा एखादा डेटा ॲक्युरेटपणे रिफ्लेक्ट झाला असेल, तर तो डेटा असेल किंवा एखादा पुरावा असेल जो रीडेबल पुरावा असेल, तर जसे की एखादा आपल्या कम्प्युटरचा एखादा प्रिंटआउट किंवा कम्प्युटरमध्ये एखादा डेटा स्टोअर झालेला असतो, सिमिलर डिव्हायसेसमध्ये जर एखादा डेटा स्टोअर झालेला असेल किंवा सिमिलर डिव्हायसेसचा जो काही एखादा पुरावा प्रिंटआउट असेल, तर एनी अदर आउटपुट, कोणतंसुद्धा आउटपुट, तर तो कन्सिडर केला जातो काय म्हणून, ओरिजिनल म्हणून तो काय केला जातो बघा, कन्सिडर केला जातो. ठीक आहे. इट स्टेटस that multiple copies of electronic file may be part of original or equivalent to a original. म्हणजे काय आहे बघा ह्याच्यामध्ये, की मल्टिपल कॉपीज कशाचे, जे काही इलेक्ट्रॉनिक्स फाईल्स आहेत किंवा जे काही पार्ट ऑफ ओरिजिनल किंवा इक्विव्हॅलेंट जे काही ओरिजिनल डिव्हाइस आहेत, तर ते काय केलं जाते बघा, त्याच्यामध्ये त्याचे मल्टिपल कॉपीज आपण घेतली जातात. जे काही इलेक्ट्रॉनिक्स फाईल्स असतील किंवा ओरिजिनल पार्ट असेल, मे बी अ पार्ट ऑफ ओरिजिनल इक्विव्हॅलेंट टू द ओरिजिनल. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट काय आहे, द कलेक्टेड इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स इज मोस्टली ट्रान्समिटेड टू अ डिफरंट मीडिया. ठीक आहे. म्हणजे जे काही कलेक्ट केलेले इलेक्ट्रिकल पुरावे आहेत, तर ते मोस्टली काय केले जातात, वेगवेगळ्या डिफरंट मीडियामध्ये काय केले जातात, ट्रान्सफर केले जातात. हेन्स म्हणून मेनी कम्प्युटर सिक्युरिटी प्रोफेशनल आर डिपेंड ऑन धिस रूल्स. म्हणून काय होतं बघा, बरेच कम्प्युटरचे जे काही सिक्युरिटी आहे, तर ते प्रोफेशनल या नियमावर अवलंबून असते. प्रोफेशनली या नियमावर जे काही एव्हिडन्सचे रूल्स आहेत, तर ह्या नियमावर काय असतात, ते डिपेंड असतात. लक्षात आलं. बेस्ट इव्हिडन्स रूल लक्षात आलं, कुठले कुठले बेस्ट इव्हिडन्स रूल्स होते ते. ठीक आहे. त्यानंतर ना बघा, बेस्ट इव्हिडन्स म्हणजे काय, बेस्ट पुरावा. तर ह्याच्यामध्ये काय बघा, द मोस्ट कम्प्लीट कॉपी ऑर अ कॉपी विच इन्क्लूड ऑल नेसेसरी पार्ट ऑफ इव्हिडन्स विच इज क्लोजली रिलेटेड टू द ओरिजिनल इव्हिडन्स. म्हणजे काय बघा, जे काही मोस्ट कम्प्लीट
कॉपी किंवा अशी एखाद्या पुराव्याची कॉपी ज्यामध्ये काय आहेत बघा, नेसेसरी पार्ट आहेत, इन्क्लुडेड आहेत किंवा जे ओरिजिनल पुरावे आहेत तर ते क्लोजली रिलेटेड आहेत. तर असं म्हणजेच काय, बेस्ट इव्हिडन्स. असं म्हणजेच काय असणार आहे, बेस्ट इव्हिडन्स. बेस्ट इव्हिडन्स म्हणजे काय, की काय सांगितले बघा, बेस्ट इव्हिडन्स म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये की बेस्ट इव्हिडन्स म्हणजे मोस्ट कंप्लीट कॉपी, सगळी कंप्लीट आहे कॉपी. जी इव्हिडन्सची कॉपी जी आहे, जो इव्हिडन्स म्हणून यूज करणारी कॉपी जी आहे तर ती कंप्लीट आहे. किंवा अशी एखादी पुराव्याची कॉपी ज्यामध्ये सगळे पार्ट्स इन्क्लुडेड आहेत, जे ओरिजिनल पुराव्याच्या म्हणजे ओरिजिनल जो काही पुरावा त्याच्या क्लोजली आहेत, क्लोजली रिलेटेड आहेत. तर असे इव्हिडन्स म्हणजेच काय असणार आहे, बेस्ट इव्हिडन्स असणार आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल काय आहे बघा, अ क्लायंट हॅज अ कॉपी ऑफ द ओरिजिनल इव्हिडन्स मीडिया. म्हणजे क्लायंट म्हणजे काय, क्लायंट हा म्हणजे काय असणार आहे, ओरिजिनल इव्हिडन्स मीडिया म्हणून काय असणार आहे, त्याचा कॉपी. क्लायंटचा जो काही ओरिजिनल इव्हिडन्स आहे म्हणजे ओरिजिनल पुरावा जो काय आहे तर तो इव्हिडन्स मीडिया म्हणून आपण काय करणार आहे, तिथं यूज करणार आहे, त्याची एक प्रत म्हणून. ठीक आहे. तर बघा नेक्स्ट काय बघा, द बेस्ट इव्हिडन्स रूल से दॅट द ओरिजिनल रायटिंग मस्ट बी ऑफर्ड ॲज evidence unless it is unavailable, in which case other evidence like copies, notes and other testimony that can be used. म्हणजे काय बघा, की बेस्ट इव्हिडन्स रूल आपण कशाला म्हणतो, की जो काही ओरिजिनल रायटिंग मस्ट बी ऑफर्ड ॲज द इव्हिडन्स अनलेस, म्हणजे जो काही ओरिजिनल रायटिंग केलेले जे काही पुरावा आहे आणि जो ओरिजिनल रायटिंग केलेल्या जो काही पुरावा म्हणून आपण जिथं सिद्ध करणार आहे किंवा सादर करणार आहे, जेणेकरून जो पुरावा तिथं आपला काय असणार आहे बघा, अनअवेलेबल असेल किंवा इन विच अदर इव्हिडन्स किंवा दुसरा कोणता पण इव्हिडन्स असेल, जो नोट्स असेल म्हणजे लाईक कॉपीज असतील म्हणजे त्याची वेगवेगळी कॉपीज असतील, नोट्स असतील किंवा त्याचं काय असतील बघा, टेस्ट मनी कॅन बी युजड म्हणजे एखादा अन्य साक्षीदार असेल तर ते तिथं आपण काय केलं जातो, यूज केला जातो. म्हणजेच काय, बेस्ट इव्हिडन्स. ठीक आहे. तर सिन्स द रूल्स कन्सर्निंग इव्हिडन्स ऑन अ कॉम्प्युटर आर फेअर रिझनेबल, कॉम्प्युटर रेकॉर्ड्स अँड रेकॉर्ड्स ऑप्टेन फ्रॉम अ कॉम्प्युटर आर द बेस्ट इव्हिडन्स. म्हणजे बघा, कॉम्प्युटरशी रिलेटेड जे काही रेकॉर्ड्स असतील किंवा कॉम्प्युटर्स जो काही म्हणजे कॉम्प्युटर्सवर जे काही रेकॉर्ड असतील, जे काही रेकॉर्ड्स आपण कॉम्प्युटर्सच्या थ्रू आपण घेतलेले असतील, तर ते रेकॉर्ड्स आपण जे कॉम्प्युटर थ्रू रेकॉर्ड्स आपण ऑप्टेन केलेले आहेत, तर ते रेकॉर्ड्स आपण काय करणार आहेत बघा, बेस्ट इव्हिडन्स, बेस्ट पुरावा म्हणून आपण त्याचा काय करणार आहे, यूज करणार आहे. ठीक आहे. लक्षात आलं. म्हणजे हे सगळं काय आहे, डिजिटल इव्हिडन्सच आहे. मग डिजिटल इव्हिडन्स म्हणजे काय, कॉम्प्युटर रिलेटेडचे जे काही इव्हिडन्स असणार आहेत तोच सगळ्यात बेस्ट इव्हिडन्स असणार आहे. जे काही कॉपी असेल, जो काही नोट्स असेल किंवा अन्य कोणता पण साक्षीदार असेल तर तो पण आपण बेस्ट इव्हिडन्स म्हणून काय करणार आहे, तिथं यूज करणार आहे. ठीक आहे. तर लक्षात आलं, बेस्ट इव्हिडन्स रूल आणि बेस्ट इव्हिडन्स. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, ओरिजिनल इव्हिडन्स. नेक्स्ट पॉईंट काय आहे, ओरिजिनल इव्हिडन्स. ठीक आहे. तर ओरिजिनल इव्हिडन्स ह्याच्यामध्ये काय येतं बघा, तर बघा, द प्रोसिजर अडॅप्टेड टू अ डील विथ अ सिच्युएशन ऑर केस टेक इट आउटसाइड द कंट्रोल ऑफ द क्लायंट आणि म्हणजे जो काही क्लायंट किंवा जो काही एखादा हे असतील आपला पुरावा म्हणून सिद्ध करण्यासाठी असतं, तर त्याच्यामध्ये काय होतं बघा, एखादा ओरिजिनल इव्हिडन्स म्हणजे जो काही आपण क्लायंट किंवा एखादा व्हिटॅमिन म्हणून आपण एखादा व्यक्ती यूज करतो बघा, तर तेव्हा काय होतं बघा, एखादी परिस्थिती असेल किंवा एखादा प्रकार आपण जेव्हा सामोरं जाण्यासाठी, त्या प्रक्रियेसाठी आपण त्या सिच्युएशनसाठी एखादा आउटसाईड कंट्रोलसाठी आपण काय करतो, तिथं क्लायंट किंवा तिथं काय करतो आपण, तो यूज केला जातो. एखादा क्लायंट आपण काय करतो, तिथं यूज केला जातो. म्हणजेच तो कोण असतो बघा, ओरिजिनल पुरावा असतो, आपला ओरिजिनल पुरावा असतो. ठीक आहे. A case with proper diligence or
a case with persistence work will end up in a judicial processing and we will handle the evidence accordingly. म्हणजे काय होतं बघा, एखादा केस आहे तर त्याच्यामध्ये प्रॉपरली काय व्हायला पाहिजे बघा, प्रॉपर असं त्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे बघा, डिलिजन्स व्हायला पाहिजे प्रॉपरली त्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे, डिलिजन्स व्हायला पाहिजे. आणि एखादा जो काही वर्क आहे तर त्या प्रकरण जे काही न्यायालयामध्ये आपण ते प्रकरण जेव्हा न्यायालयामध्ये आपण संपेल किंवा त्या प्रकरण आपण न्यायालयामध्ये आपण त्याचं काम पूर्ण करणार आहे, तर त्यानुसार जे काही पुरावे आपण हाताळणार आहे तर खंबीरपणे त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे बघा, ते वर्क केलं पाहिजे एंडपर्यंत, जोपर्यंत संपेल. एंड अप इन द जस्टिशियल प्रोसेसिंग म्हणजे न्यायालयामध्ये जेव्हा एखादं प्रकरण आपण खंबीरपणे काय केलं पाहिजे, त्या प्रकरणाचं पूर्ण काम तिथं कंप्लीट केलं पाहिजे. आणि हँडल द अकॉर्डिंगली म्हणजे काय होतं बघा, जे काही पुरावे आहेत तर ते पुरावे त्यानुसार काय केले पाहिजेत बघा, हँडल केले पाहिजेत. म्हणजेच काय असणार आहेत, ते ओरिजिनल इव्हिडन्स असतील. ठीक आहे. तर फॉर द पर्पज ऑफ ओरिजिनल इव्हिडन्सचा पर्पज काय बघा, ॲज अ ट्रूथ ऑर रिअल कॉपी ऑफ द इव्हिडन्स मीडिया. म्हणजे जो काही मूळ पुरावा आहे आपला, तर त्या पुराव्याचं रिअल आणि ओरिजिनल कॉपी आपल्याला काय होईल तिथं भेटेल. विच इज गिवन बाय अ क्लायंट. मग क्लायंटला किंवा जो काही विटनेस असणार आहे तर त्या विटनेसला किंवा त्या क्लायंटला आपण काय करणार आहे, देणार आहे. आणि त्याच्यामध्ये वी डिफाईन द बेस्ट इन्सिडन्स ॲज the most complete copy which include all the necessary part of the evidence that are closely related to the original evidence. म्हणजे त्यातले जो काही बेस्ट इन्सिडन्स आहे, म्हणजे जो काही चांगला इन्सिडन्स आहे म्हणून त्यातला जी काही कॉपी आहे, म्हणजे संपूर्ण जी काही कॉपी म्हणून आपण तिथं यूज करतो, ज्यामध्ये मूळ जो काही इव्हिडन्स आहे, मूळ जो काही पुरावा आहे, जवळजवळ सगळा पुरावा आपण त्याच्यामध्ये काय केला जातो, संबंध असलेला जो काही पुरावा आहे ज्याच्या संबंधित असलेला, तर तो सगळा भाग त्याच्यामध्ये काय केलेला असतो बघा, समावेश केलेला असतो ओरिजिनल इव्हिडन्स म्हणून. जो काही क्लोजली रिलेटेड टू द ओरिजिनल इव्हिडन्स म्हणून जो काही पार्ट आहे त्या इव्हिडन्सचा, तर तो सगळा इन्क्लुडेड केलेला असतो कशामध्ये, त्या ओरिजिनल इव्हिडन्समध्ये. बेस्ट इन्सिडंट ॲज द मोस्ट कम्प्लीट ऑफ द कॉपी विच इन्क्लूड द ऑल नेसेसरी पार्ट ऑफ द इव्हिडन्स दॅट आर क्लोजली रिलेटेड टू द ओरिजिनल इव्हिडन्स. ठीक आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द डुप्लिकेट ऑफ द इव्हिडन्स मीडिया. तर ह्यालाच आपण काय म्हणतो बघा, डुप्लिकेट इव्हिडन्स मीडिया म्हणतो. ठीक आहे. ओरिजिनल इव्हिडन्सला देअर शुड बी an evidence protector which will store either the best evidence or original evidence for every investigation in the evidence safe. म्हणजे काय की काय होतं बघा ह्याच्यामध्ये, काय की एखादा देअर शुड बी इव्हिडन्स प्रोटेक्टर म्हणजे इव्हिडन्सचा जो कोणी प्रोटेक्टर आहे तर विच विल स्टोअर आयदर द बेस्ट इव्हिडन्स. तर तोच काय केला जातो बघा, बेस्ट इव्हिडन्स स्टोअर केला जातो. आणि ओरिजिनल इव्हिडन्स फॉर एव्हरी इन्व्हेस्टिगेशन इन द इव्हिडन्स सेफ. प्रत्येक वेळेला जेव्हा इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेला जो काही तिथे इव्हिडन्स भेटणार आहे तर तो इव्हिडन्स आणि सेफली असणार आहे, जो काही ओरिजिनल इव्हिडन्स असेल तो. आणि बेस्ट इव्हिडन्स म्हणून तो काय करणार आहे, त्याला इव्हिडन्स प्रोटेक्टर त्याला काय करणार आहे, तर तो बेस्ट इव्हिडन्स म्हणून त्याच्यामध्ये स्टोअर केला जातो. आणि प्रत्येक इव्हिडन्स जो काही असेल तर तो त्याच्यामध्ये काय असणार आहे, सेफ्टी असणार आहे, म्हणजेच काय ओरिजिनल इव्हिडन्स. लक्षात आलं. काय काय बघितले आपण बघा आजच्या लेक्चरमध्ये. तर फर्स्टमध्ये डिजिटल इव्हिडन्स म्हणजे काय, डिजिटल पुरावे. मग इव्हिडन्स, रिलिव्हंट इव्हिडन्स. डिजिटल इव्हिडन्स म्हणजे काय, डिजिटल इव्हिडन्स और इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स. जे फॉर्म्स आहेत तर ते फॉर्म्स बघितले आपण डिजिटल इव्हिडन्सचे. त्यानंतरनं बेस्ट इव्हिडन्स रूल, बेस्ट इव्हिडन्स आणि ओरिजिनल इव्हिडन्स. तर हे सगळे पॉईंट्स आपण आज काय केलेले आहेत बघा, इथं बघितलेले आहेत. ठीक आहे. तर इथं आपलं फर्स्ट लेक्चर संपलेलं आहे. कशाचं, आपल्या डिजिटल इव्हिडन्स ह्या चॅप्टरचा. ठीक आहे. थँक्यू.